करून खाऊ घालमध्ये आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यामध्ये गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी मिळणारी स्वीट कॉर्न मका। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी इथे एक कणीस छान सोलून घेतलेला आहे आणि त्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता मी एका पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवलेले आहे। उकळलेल्या पाण्यामध्ये मी ते सोलून घेतलेले कॉर्न सगळे ॲड करून घेतलेले आहेत। आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे मीठ आणि 1 चमचा हळद ॲड करून घ्यायची आहे। आता हे छान याला उकळी काढून घ्यायची आहे। एक उकळी आल्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि एक 5 ते 10 मिनिट आपली जे स्वीट कॉर्नचे दाणे आहेत ते छान शिजवून घेणार आहोत। स्वीट कॉर्न मका खायला खूप गोड लागते। आपल्या साध्या मकापेक्षा ही खाण्यासाठी छान चवदार असते। पहा, आपण झाकण काढून घेतलेले आहे। आपल्या मका छान शिजलेली आहे। आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। याचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि आपले जे मक्याचे दाणे आहेत शिजलेले ते थोडेसे ड्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजेच त्यातले सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे। पहा, आता हे पाणी आपण बाजूला करणार आहोत आणि हे मक्याचे दाणे आपण एका बाउलमध्ये घेणार आहोत। आता यामध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेला आहे, चवीनुसार मीठ, 1 चमचा चाट मसाला, एक बारीक कट केलेला कांदा, बारीक कट केलेलं टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे। आता हे मस्त आपण छान मिक्स करून घेऊयात। पावसाळ्यामध्ये ही रेसिपी खूप छान लागते आणि मला वाटतं सर्वांनाच ही खूप आवडत असते। पावसासोबत ही रेसिपी नक्कीच झालीच पाहिजे। आता हे आपण सर्व मिक्स केलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण लिंबू पिळून घेणार आहोत। लिंबू पिळल्यामुळे या रेसिपीला अजून छान टेस्ट येते। पहा, आता हे सर्व मिक्स करूया आणि यामध्ये आपण आता बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेऊया। पहा, आपलं मस्त असं स्वीट कॉर्न चाट तयार झालेला आहे। या पावसाळ्यात ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। गड किल्ल्यावर नाही गेलात तरी घरी बनवून खाऊ शकता अशी ही छान रेसिपी आहे। ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या करून खाऊ घाल या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। पहा, कॉर्न एन्जॉय करा आणि तुम्हा सर्वांना रेनी सीझनच्या खूप खूप शुभेच्छा। आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि चटपटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।